येऊ का? हो या. मानसी देशपांडे ना? हो. जा बसा. मी डॉक्टर मानसी देशपांडे. मीच तुम्हाला फोन केला होता. हो यस. माझा नंबर कोणी दिला तुम्हाला? मी दिल्लीत असताना नेटवरून शोधला होता तुमचा कॉन्टॅक्ट. ओके. कशी जागा हवे? आय मीन कशासाठी? मला क्लिनिक सुरू करायचंय. मी पीडियाट्रिशियन आहे. लहान मुलांचं क्लिनिक असेल. लहान मुलांसोबत त्यांचे पेरेंट्सही असतात. त्या दृष्टीने सगळ्यांना बसायला सोयीची होईल अशी जागा हवी आहे. एरिया स्पेसिफाय आहे का? मी सेंट्रल लोकेशनच प्रिफर करते, पण बाकीच्या ऑप्शनसाठी मी ओपन आहे. बेसिकली मला जागा आवडायला हवी. माझ्या प्रॅक्टिससाठी तिथे स्कोप हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये असायला हवी. बजेट किती आहे तुमचा? मी फर्स्ट टाइम क्लिनिक सुरू करते, त्यामुळे माझं बजेट कमीच आहे. आपण एक काम करू, आपण कमी रेंटच्या जागांपासून सुरुवात करू. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या जागा अवेलेबल आहेत. तुमच्या अटीत बसणाऱ्या सुद्धा जागा मिळेल. मला 2 दिवस द्या, मी तुम्हाला फोन करतो. 4 दिवसात तुम्हाला जागा दाखवेन. ग्रेट. चला आधी इकडे या. अगं कुठे घेऊन जातेस? गॅसवर पोळी करपेल. पण मी बंद केलाय गॅस. बसा इकडे. बसा बसा. 1 मिनिट हा. हे बघा. हे काय? स्पोर्ट्स शूज. सिलेक्ट करा यातला. नाही नको ग, नकोच. का? अगं नाही म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही ना म्हणून. पण मला कळतंय ना. तुम्हाला कुठला हवाय ना तो फक्त सिलेक्ट करा, आपण मागवूया. चला. अगं पण आपण मागवले तर नेमके आपल्याच घरी येतील ना? त्याचं तुम्ही का टेन्शन घेताय? बघा यातला. वाटल्यास मी जाऊन घेऊन येते तिकडे, पण आधी सिलेक्ट तर करा. हो. काय बघता इतकं? हे बघा, स्पोर्ट्स शूज आहेत. अरे वा, हे मला चालतील. नानू मामा, हे लेडीज शूज आहेत. असं आहे काय? बघा कुठला. हे बरे आहेत नाही? आवडले? हो. लॉक किया जाय? हो हो. आपण जाऊन आणूया. हा हो जाऊया. आता जाते बाई मी पोळ्या करायला. चल. थांबा थांबा, मी तुम्हाला जेंट्स शूज काढून देते. अरे 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 काय हे? लाल पिवळे. अरे इथे एखादा पांढरा जर असेल तर. मनू, कुणाशी बोलतेस का ग? नाही म्हणजे हल्ली नाही का कॉम्प्युटरवर ते काहीतरी चॅट का काहीतरी करतात ते? नाही ग, मी काम करते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.